वेलकम स्टुडंट्स. सी आज आपण चर्चा करणार आहे की आपला जो सब्जेक्ट आहे इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यव्यवस्था, यामध्ये प्रिलिमचा सिलेबस काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. प्रिलिम मध्ये आपल्या सब्जेक्टचं वेटेज कसं आहे त्याची पण आपण चर्चा करणार आहे. आणि त्यानंतर आपण डिस्कस करणार आहे की क्वेश्चन्स कसे येतात प्रिलिम. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे की प्रिलिमचे क्वेश्चन्स कसे येतात. ओके. आणि त्यावरून तुम्हाला हे सुद्धा कळेल की आपण ज्या नोट्स ज्या आपण क्लासमध्ये डिस्कस करतो किंवा ज्या नोट्स तुमच्यासोबत शेअर केले जातात त्या नोट्समधून कशा प्रकारे तुम्हाला बेनिफिट होतो आन्सर करण्यासाठी जे तुमचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये आलेले असतात. ओके. जो लास्ट इयरचा जो आता जो क्वेश्चन आपला जो एक्झाम झालेली आहे जस्ट फ्यू मंथ्स बॅक, जी प्रिलिमची एक्झाम झाली, तर त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आले होते ते क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवेल. तिथून तुम्हाला थोडीशी प्रिलिमची जी एक आयडिया पण येऊन जाईल की क्वेश्चन कशा प्रकारे असतात. आपण काही क्वेश्चन डिस्कस करणार नाही ऑफकोर्स. आज आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस आपण हे सगळे क्वेश्चन डिस्कस करणार. पण सध्या आपण या ठिकाणी फक्त जे आहे एक आयडिया घेणार आहे. ओके. पहिले आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट व्यवस्थित आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चनची चर्चा करू. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स पण आपण घेणार आहेत. ओके. लास्टला आपण त्याची चर्चा करूया. ओके. सो सी आपल्याला या ठिकाणी जे आहे पहिले की जे प्रिलिमच्या एक्झाम बद्दल आपण पहिले समजून घेऊ की आपल्या सब्जेक्टचं वेटेज किती आहे. आपल्या एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स येतात अराउंड 15 ते 20 जे क्वेश्चन्स येतात हे पॉलिटीचे क्वेश्चन्स असतात. कधी क्वेश्चन्स 15 असतील, कधी 20 असतील, कधी 22 असतील, तर कधी 14 पण असतील. पण ऑन अन ऍव्हरेज आपण कन्सिडर करतो की 15 ते 20 क्वेश्चन जे आहेत आपल्या पॉलिटीचे आहे. या गोष्टीवरून तुम्हाला एक कळेल की आपला सब्जेक्ट किती महत्वाचा आहे. याचं महत्व अजून वाढते ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट समजते की ओव्हरऑल जर आपण पाहिला तर पॉलिटीच्या क्वेश्चन पैकी जे 15 समजा क्वेश्चन आले असतील, 15चे 15 क्वेश्चन तुमचे राईट येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला 30 मार्क तुमच्या एक्झाम मध्ये फक्त पॉलिटी मधूनच मिळू शकतात. ओके. तुमचा कट ऑफ अराउंड 100, 110, 120 किती लागो, परंतु तुम्हाला 30चे 30 मार्क जर 15 क्वेश्चन आले असतील, 20 आले तर डायरेक्ट 40 मार्क तुम्हाला एकट्या पॉलिटी मधून सुद्धाच मिळू शकतात. सो हा एक बेनिफिट आपल्याला पॉलिटीमध्ये आहे. त्याचं एक नॅचरल रिझन हे आहे की आपल्या पॉलिटीचा जो सिलेबस आहे तो मोर ऑर लेस फिक्स सिलेबस आहे. मी छोटा सिलेबस बिलकुल बोलत नाहीये. सिलेबस आपला मोठाच आहे, परंतु मोर ऑर लेस एक फिक्स सिलेबस आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे या फिक्स सिलेबस असल्याने तुम्हाला याचा बेनिफिट काय होतो की जे क्वेश्चन्स असतात क्वेश्चन थोडे बहुत रिपीट होतात आणि अराउंड एक आयडिया त्या क्वेश्चन बद्दल आपल्याला असते, कारण त्या सिलेबस बद्दल आपल्याला माहित असते. आपण क्लासमध्ये सगळ्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहे. सगळे इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करून घेणार आहेत. त्यानंतर पीवायक्यूज वगैरे जे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वगैरे ते पण तुमच्याकडून कव्हर करून घेणार आहेत. त्यामुळे ओव्हरऑल काय तुम्हाला ज्यावेळेस आपले क्लासेस होतील आणि तुम्हाला त्या पीवायक्यूज वगैरे तुम्ही करणार, क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करणार, एमसीक्यू सॉल्व्ह करणार, तुमची बऱ्यापैकी एवढी प्रॅक्टिस होऊन जाईल की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर असं तुम्हाला बिलकुल होणार नाही की एखादा क्वेश्चन आला आणि तो क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा पाहताय. ओके. तसं तुम्हाला बिलकुलही होणार नाही. आणि क्वेश्चनही 15 ते 20 आहेत आणि सगळेच्या सगळे तिथे बरोबर येऊ शकतात. म्हणून आपल्या पॉलिटी या सब्जेक्टचा वेटेज जर प्रिलिम मध्ये जर पाहिला तर भरपूर आपल्याला वेटेज दिसून येते. त्यानंतर हे जे क्वेश्चन्स आहेत ते अभ्यासक्रम आधारित प्रश्न असतात. ओके. मोस्ट ऑफ द क्वेश्चन अभ्यासक्रम आधारित जे आपण क्लासमध्ये घेतो, नोट्समध्ये वाचतो, मोस्टली क्वेश्चन हे त्यामधूनच आलेले असतात. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन जे असतात, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, ते आपल्याला क्वेश्चन जास्त दिसतात प्रिलिम मध्ये पॉलिटीचे. मी असं म्हणणार नाही की करंट अफेअरचे क्वेश्चन बिलकुलच नाहीत. ऑफकोर्स करंट अफेअरचे सुद्धा क्वेश्चन असतात, परंतु प्रिलिम मध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो पॉलिटीची त्यावेळेस करंट अफेअरचे क्वेश्चन ऍक्च्युअली डायरेक्ट करंट अफेअर्स मधून उचलून न घेता त्या करंट अफेअर्सला आपल्या सिलेबस सोबत जोडून मग त्या सिलेबस मधला प्रश्न विचारला जातो. ओके. सो तशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला करंट अफेअर्स मध्ये येतात. जसे की समजा व्हाईस प्रेसिडेंटनी राजीनामा दिला तर एक्झाम मध्ये काय व्हाईस प्रेसिडेंटवर प्रश्न येईल, किंवा जे हायकोर्टच्या जजला काढून टाकण्याचं आता ठराव ठेवला जात आहे संसदमध्ये, तर हायकोर्टच्या जजवर तुम्हाला प्रश्न येईल. सो करंट अफेअर्स जर काही होत असेल तर त्याला तुमच्या सिलेबसमध्ये जोडून त्या थेरी बेस्ड क्वेश्चनच तुम्हाला विचारला जातो. त्यामुळे प्रिलिम मध्ये तरी तुम्ही आपला जो सिलेबस आहे तो जर व्यवस्थित समजून घेतला, त्याचवर जर क्वेश्चनची प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली, तर तुम्हाला पॉलिटीमध्ये चांगले मार्क घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ओके. ऑफकोर्स समजूतदारावर म्हणजे अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन थोडेफार असतात, ज्या ठिकाणी थोडीशी तुम्हाला अंडरस्टँडिंग किंवा विश्लेषण थोडंसं तुम्हाला करावं लागते. अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन येतात. एखाद्या वेळेस जसा प्रश्न विचारला जातो की कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ ज्याला म्हटलं, ते कायद्याचं राज्य म्हणजे काय, असा एखादा प्रश्न येऊन जाईल आणि खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील, ते 4 व्याख्या दिलेल्या असतील. तुम्हाला त्या 4 व्याख्येमधली बरोबर व्याख्या कोणती आहे तेवढं तुम्हाला समजून घ्यायचं होतं.
खाली दिलेल्या व्याख्यांपैकी बरोबर व्याख्या कोणती कायद्याच्या राज्याची. मग या ठिकाणी तुम्हाला काय लागला, थोडीशी अंडरस्टँडिंग लागली. ओके, थोडीशी अंडरस्टँडिंग. आता खूप अवघड क्वेश्चन होता का कायद्याचं राज्य म्हणजे काय, नाही. परंतु एवढं तर तुमच्याकडून आयोग एक्सपेक्ट करू शकते ना, की नाही बाबा याला कायद्याचं राज्य म्हणजे काय माहित असेल. असे क्वेश्चन पण कमी असतात, एखाद दोन क्वेश्चन असतात. मोस्टली क्वेश्चन हे तुमच्या सिलेबसच्या बेसिसवर असतात. फॉर एक्झाम्पल प्रश्न असा येऊ शकतो की खालीलपैकी दिलेल्या तरतुदींपैकी, ओके, खाली दिलेल्या तरतुदींपैकी राज्यपालांच्या अधिकाराबद्दल कोणत्या तरतुदी योग्य आहेत. मग त्याच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतील. तुम्हाला एक ऑप्शन त्यातला चूज करायचा आहे की कोणत्या तरतुदी राज्यपालांच्या अधिकारांबद्दल योग्य आहेत. म्हणजे तुम्हाला राज्यपालांचे जर अधिकार माहित असतील तर डेफिनेटली तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. असं होऊच नाही शकत की तो क्वेश्चन तुम्हाला जमणार नाही जर तुम्हाला अधिकार माहित असतील राज्यपालांचे. तर मोस्टली जे क्वेश्चन येतात असेच असतात. एका दुक्का क्वेश्चन असा येतो जो अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन, जसं मी तुम्हाला सांगितलं की कायद्याचा राज्याचा तुम्हाला अर्थ विचारला जाऊ शकतो, असा एखादा क्वेश्चन. ओके, तर त्यामुळे आपला जो सिलेबस आहे तो जरी तुम्ही फार व्यवस्थित केला तरी आपले चांगले मार्क येण्याचे चान्सेस भरपूर वाढून जातात. ओके, या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे अभ्यासक्रम आता, की आपला जो प्रिलिमचा जो सिलेबस आहे मग त्याचा अभ्यासक्रम काय आहे ते आपण पहिले समजून घेऊया. ओके, अभ्यासक्रम थोडासा व्यवस्थित समजून घेऊ. राईट, त्यानंतर मी क्वेश्चन्स पण दाखवेल. क्वेश्चन फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, थोडंसं एक आयडिया येण्यासाठी क्वेश्चन्स पण तुम्हाला दाखवेल मी. राईट, परंतु इथे पहिले आपण सिलेबस व्यवस्थित समजून घेऊ. सिलेबस व्यवस्थित समजून घेऊ म्हणजे कोणकोणते चॅप्टर्स आहे आणि या चॅप्टरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपले लेक्चर चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला हे पण सांगेल की हे जे सगळे आपण चॅप्टर्स या ठिकाणी पाहताय या चॅप्टर्स पैकी तुमच्या प्रिलिमच्या एक्झामसाठी सर्वात महत्वाचे चॅप्टर कोणते ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, त्यामुळे काळजी करायची नाही. कोणकोणते चॅप्टर महत्वाचे आहे, कोणकोणत्या चॅप्टर मधल्या कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजे अभ्यास करत असताना तुम्ही किती फोकस्ड राहायला पाहिजे या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितल्या जातील. ओके, ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील तुम्हाला जसे जसे आपले चॅप्टर्स कव्हर होतील तशा त्या गोष्टी सांगितल्या जातील की बाबा हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगितल्या जातील. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करायचं नाहीये. तुम्ही फक्त इथे व्यवस्थित गोष्टी समजून घ्या. ओके, आता सिलेबस समजून घेऊ. सिलेबस मध्ये आता खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपला सिलेबस तर काही छोटा नाहीये, महत्वाचा आहे ना. आपल्याला माहित आहे 4 विषय भरपूर महत्वाचे असतात. ओके, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी आणि इकॉनॉमी भरपूर महत्वाचे आहेत. सिलेबसही मोठा आहे, प्रश्न पण तेवढेच येतात. राईट, तर चला पाहूया. मोठा सिलेबस असतं म्हणजे अवघड सिलेबस नसतो. मोठा सिलेबस असतं फक्त एवढंच आहे की सिलेबस मोठा आहे परंतु तो सिलेबस सोपा आहे. ओके, आपण तो सोपा अजून करून घेतो क्लासमध्ये. चला पहिले सिलेबस समजून घेऊ आपल्या प्रिलिमचा. तसं पाहिलं तर जर तुम्ही आयोगाचं नोटिफिकेशन जर पाहिलं तुम्हाला कुठेही प्रिलिमचा सिलेबस म्हणून असं डिटेल दिलेलं नसते. मेन्सचा सिलेबस तुम्हाला डिटेल प्रत्येक ठिकाणी असतो, प्रिलिमचा सिलेबस तेवढा डिटेल नसतो. परंतु आता एवढे दशक झाले आपल्याला माहित आहे एक्झाम्स घेतल्या जात आहेत. ओके, तर त्यातल्या आपल्याला माहित आहे की कोणकोणते चॅप्टर्स असतात, कोणकोणते त्याच्यावर कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केला जातो. ती आयडिया ऑलरेडी आपल्याला आहे. एवढे दशक झाले आपण एवढे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत त्यामुळे आपल्याला आयडिया आहे, त्यामुळे आपल्याला सिलेबस सुद्धा माहित आहे. ओके, या सिलेबसच्या बेसिसवर तुमचा प्रश्न येईल. पॉलिटी हा तरी सब्जेक्ट एक असा सब्जेक्ट आहे की आपल्या सिलेबसच्या बाहेर जाऊन काही विचारल्या जात नाही. त्यामुळे त्याची काळजी राहील की याच्या बाहेरचं काहीतरी येईल का. ओके, जे म्हणतात आपलं की आउट ऑफ सिलेबस काही येईल का. आउट ऑफ सिलेबस आपल्या पॉलिटीमध्ये काही नाही, म्हणूनच तर सगळे बरोबर येतात. आउट ऑफ सिलेबस जर क्वेश्चन येत असते तर आपले एवढे बरोबर पण आले नसते. तर पहा, सुरुवातीला आपण कोणत्या गोष्टीची या ठिकाणी चर्चा करतो. सुरुवातीला आपण चर्चा करतो ऐतिहासिक पार्श्वभूमीची. ओके, ऐतिहासिक पार्श्वभूमी. कशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची आपण चर्चा करणार आहे. आपण संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल चर्चा करणार आहे. यामध्ये आपण सगळे कायदे समजून घेणार आहेत. 1773च्या कायद्यापासून ते 1947च्या कायद्यापर्यंत जे कोणते वेगवेगळे कायदे महत्वाचे झालेले आहेत त्या कायदे कोणकोणते होते आणि त्यांच्या कोणकोणत्या तरतुदी होत्या. एक्झाम मध्ये डायरेक्टली प्रश्न येतो खालीलपैकी 1935च्या तरतुदींच्या बाबतीमधील कोणते वाक्य योग्य आहेत. सरळ तुम्हाला प्रश्न येईल. तुम्हाला 1935चा कायदा माहित पाहिजे, त्याच्या तरतुदी माहित पाहिजे. तेवढं जर तुम्हाला माहित असेल लगेच तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ओके, त्यामुळे इथला हा जो चॅप्टर आहे अतिशय फॅक्च्युअल आहे. पूर्ण सिलेबसच फॅक्च्युअल आहे. पूर्ण फॅक्च्युअल म्हणजे काय, थेरी बेस्ड. एक वेळ व्यवस्थित सिलेबस करून घ्यायचा, डायरेक्ट तसेच्या तसे प्रश्न एक्झाम मध्ये आणि डायरेक्ट मार्क केलं की उत्तर. राईट,
त्यानंतर राज्यघटनेची निर्मिती हा एक चॅप्टर आहे. आपल्याला माहित आहे संविधान सभा बसली होती. किती वेळ बसली होती? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष संविधान सभा बसली होती. तर ही जी संविधान सभा बसली होती, तर या संविधान सभेचे कार्य कशा प्रकारे चालले, त्या ठिकाणी कमिटी समित्या कोणकोणत्या होत्या, त्यांचे अध्यक्ष कोण कोण होते, निर्णय त्यांनी कोणकोणते घेतले, या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये पाहत असतो. महत्वाचा चॅप्टर आहे. ओके, छोटा चॅप्टर आहे परंतु महत्वाचा चॅप्टर आहे. ओके, त्या गोष्टी आपण राज्यघटनेच्या निर्मिती चॅप्टर मध्ये पाहतो. सी, प्रत्येक चॅप्टर बद्दल फक्त आपल्याला आयडिया घ्यायची, आपण डिटेल कोणत्या चॅप्टर मध्ये सध्या तरी जाणार नाहीये. ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस आपण प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने ते कसा प्रत्येक चॅप्टर इम्पॉर्टंट आहे ते समजून घेऊया. आज व्यवस्थित फक्त आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की या चॅप्टर मधल्या कोणत्या गोष्टींवर आपण फोकस करणार आहे. त्यानंतर राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये, हे सुद्धा आपल्याला पाहिजे. आपल्या राज्यघटनेची भरपूर वैशिष्ट्ये, जसं सर्वात भारताची जी राज्यघटना आहे, जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे, हे सुद्धा आपलं वैशिष्ट्य आहे. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे सुद्धा आपले वैशिष्ट्य आहेत. आपल्या संविधानाच्या 12 अनुसूची आहेत, त्या 12 अनुसूची सुद्धा आपले वैशिष्ट्य आहे. भारताचं संविधान वेगवेगळ्या देशाच्या संविधानावरून आपण उसनं घेतलेलं आहे, हे सुद्धा आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करतो. जसं एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो, अशा जोड्या लावा तुम्हाला सांगितल्या जातात. एका साईडला देशाची नावं आणि दुसऱ्या साईडला दिलेली असते लिस्ट की या देशांमधून आपण कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचं असते की बाबा जपानमधून कोणती गोष्ट घेतली, ऑस्ट्रेलियामधून आपण आपल्या संविधानामध्ये कोणकोणती गोष्ट घेतली, ते तुम्हाला जोड्या लावायच्या आणि उत्तर लिहायचं. हे असल्या प्रकारच्या गोष्टी आपण सगळ्या राज्यघटनेच्या ठळक वैशिष्ट्य चॅप्टर मध्ये पाहणार. ओके, तिथून तुमच्या या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आणि वरून तुमचे मग एमसीक्यू तर तुम्ही सॉल्व्ह करणारच आहे. जेवढे तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणार डेफिनेटली तेवढा तुमचा अजून बेनिफिट होणार. त्यानंतर प्रस्तावना चॅप्टर आपण पाहणार. हा सुद्धा अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. परंतु इथे आपल्याला कसं प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये खूप अनालिटिकल किंवा विश्लेषणात्मक जायचं नसते. या ठिकाणी आपल्याला एक नॉर्मल चर्चा करायची आहे की बाबा ही प्रस्तावना आहे, प्रस्तावनेमध्ये या महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, या संज्ञा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, जसं की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या संज्ञा आहेत ना प्रस्तावनेमध्ये. त्यानंतर सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, या सगळ्या संज्ञा आहेत ना याच्यामध्ये आपल्या सरनाम्यामध्ये. मग ह्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा ज्या वापरलेल्या आहेत सरनाम्यामध्ये त्यांचा अर्थ काय होतो, ओके, कोणकोणत्या संज्ञा आहेत आणि त्यांचा काय अर्थ होतो, एवढीच गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये समजून घेणार. मी प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये गोष्टी बोलतोय, ओके, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये बोलत नाहीये. कारण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये इथे अनालिसिस असते, विश्लेषण असते. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये कसं तुम्हाला अनालिसिस नाहीये. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्हाला फक्त काय आहे की एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जी एक्झामसाठी आवश्यक आहे त्याच गोष्टी या ठिकाणी चर्चा केली जात आहे. ओके, कारण आपण प्रिलिमच्या सिलेबस बद्दल सध्या चर्चा करत आहोत. त्यानंतर संघ आणि त्यांचा प्रदेश, या ठिकाणी कलम 1 ते 4 चा आपण चर्चा करत असतो. कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4 यांची आपण चर्चा करत असतो. हे कलम नॉर्मली कशाबद्दल डील करतात, राज्यांच्या निर्मितीबद्दल. तर राज्यांची निर्मिती कशा प्रकारे केली जाते, त्यांच्या तरतुदी काय असतात, भारत स्वतंत्र झाल्यापासून कोणकोणते राज्य केव्हा केव्हा कसे बनत गेले, त्यांचा क्रम काय होता राज्य बनण्याचा, एक्झाम मध्ये विचारल्या जातात त्या गोष्टी. तर त्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये समजून घेणार. संघ आणि त्यांचे प्रदेश. त्यानंतर एक हा चॅप्टर आहे तो नागरिकत्वाचा. नागरिकत्व चॅप्टर मध्ये नागरिकत्व तुम्हाला कोणत्या कारणाने मिळू शकते, कोणत्या कारणाने तुमचं नागरिकत्व जाऊ शकते, या सगळ्या गोष्टी या चॅप्टर मध्ये तुम्हाला शिकायला मिळतात. परंतु लक्षात घ्या, हा चॅप्टर ज्यावेळेस येईल तेव्हा मी सांगेल, आताही सांगून ठेवतो, एक्झामच्या दृष्टीने तेवढा महत्वाचा चॅप्टर नाही आहे हा नागरिकत्व. ओके, मी जसं आता तुम्हाला सांगितलं की बाबा नागरिकत्व हा चॅप्टर एक्झामच्या दृष्टीने तेवढा महत्वाचा नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा अच्छा ठीक आहे, 1-2 वेळ वाचू शकतो नागरिकत्व चॅप्टर, खूप जास्त फोकस करायचा नाही, असं मी तुम्हाला सांगणार आहे त्यावेळेस की अच्छा हा महत्वाचा आहे, हा कमी महत्वाचा आहे, हा खूप जास्त महत्वाचा आहे. जसं आता मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत आहे, त्यावेळेस आपले लेक्चर होतील त्यावेळेस अजून डिटेलमध्ये सांगितलं जाईल की हा मुद्दा व्यवस्थित करून जा, हा खूप जास्त महत्वाचा आहे. ओके, त्यानंतर मूलभूत हक्क हा अतिशय महत्वाचा चॅप्टर. आपल्या पॉलिटीच्या महत्वाच्या चॅप्टर पैकी एक महत्वाचा चॅप्टर म्हणून आपला मूलभूत हक्कांचा चॅप्टर आहे, अतिशय महत्वाचा आहे. ओके, या चॅप्टर मध्ये आपण कलम 12 ते कलम 35 सगळे कलम पाहणार आहेत. आणि याच्यामध्ये सरळ सरळ प्रश्न येतात की समजा समानतेच्या अधिकार जे आहे, समानतेच्या अधिकारांमध्ये खालीलपैकी कोणकोणते अधिकार येतात. सरळ सरळ प्रश्न. मग तुम्हाला हे माहित पाहिजे की बाबा कलम 14 ते कलम 18 मध्ये समानतेचे अधिकार असतात. मग कलम 14 ते 18 मध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काळजी करू नका, आपल्या क्लासमध्ये या सगळ्या गोष्टी होणार आहेत.
ओके, आणि मग त्याचे आपण प्रश्न पण सॉल्व्ह करून घेणार आहे. मग तुमचे थोडीशी आयडिया अजून क्लिअर होऊन जाईल. परंतु अतिशय महत्वाचा चॅप्टर मी याला यासाठी म्हणतो आहे की ऑलमोस्ट एव्हरी इयर या चॅप्टर मधून प्रश्न येतो. ओके, हा जसा चॅप्टर मी महत्वाचा बोललो तसा मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा चॅप्टर आहे. आता मूलभूत हक्क चॅप्टर मध्ये काय सांगितलेले आहेत? जनतेचे हक्क सांगण्यात आलेले आहे. असे हक्क जे जनतेला एक चांगलं नागरिक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असतात किंवा एक व्यक्ती म्हणून आदराने रिस्पेक्टफुली जगता आलं पाहिजे म्हणून ज्या हक्कांची गरज आहे ते आपण मूलभूत हक्कांमध्ये पाहणार. पण मार्गदर्शक तत्वांमध्ये आपण काय पाहणार आहे? ही अशी तत्वे आहे जी सरकारला मार्गदर्शन करतात. नावातच काय आहे? मार्गदर्शक तत्वे. म्हणजे अशी तत्वे जे सरकारला मार्गदर्शन करतात. कशाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतात? धोरण बनवण्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतात. ते संविधानाच्या आपल्या कलम 36 ते कलम 51 मध्ये दिलेले आहे, संविधानाच्या भाग 4 मध्ये. डायरेक्टली असेच प्रश्न विचारतात कधी कधी की मार्गदर्शक तत्वे जे आहे संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहे? संविधानाच्या भाग 4 मध्ये आहे. खालीलपैकी नाही तर तरतुदी कोणत्या तरतुदी मार्गदर्शक तत्वे दर्शवितात असा प्रश्न येतो. मग तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील त्या ऑप्शन पैकी तुम्हाला ओळखायचे आहे की बाबा मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणकोणत्या गोष्टी खालीलपैकी दिलेल्या ऑप्शन पैकी आहेत आणि कोणत्या नाहीत. याच्यासाठी काय तुम्हाला मार्गदर्शक तत्वे समजले सुद्धा पाहिजे आणि ते व्यवस्थित लक्षात सुद्धा राहिले पाहिजे. रिव्हिजन करावं लागेल, त्याच्यासाठी क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह करावं लागते. कधी एखादाच क्वेश्चन येईल खालीलपैकी मार्गदर्शक तत्वांपैकी गांधीवादी तत्वे कोणती? कारण मार्गदर्शक तत्वांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण गांधीवादी तत्वे, समाजवादी तत्वे आणि उदारमतवादी बुद्धिवादी तत्वे अशा 3 तत्वांमध्ये विभागणी करतो आपण मार्गदर्शक तत्वांची. मग एक्झाम मध्ये तसेच प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, आपण जेही क्लासेस घेणार आहोत, ज्यावेळेस आपले क्लासेस होतील, आपण पूर्ण क्लासेस एक्झाम ओरिएंटेडच घेत असतो. एक्झाम मध्ये जशा प्रकारे फोकस केला जातो तशाच प्रकारे जो आहेत आपण क्लासेस घेतो. त्यानंतर युनिट 5 मध्ये आपण कशाबद्दल या ठिकाणी एक हा चॅप्टर राहिला आपला मूलभूत कर्तव्याचा चॅप्टर. हाही महत्वाचा चॅप्टर आहे. छोटासा चॅप्टर आहे परंतु महत्वाचा आहे, मूलभूत कर्तव्य. आता या ठिकाणी वरचा चॅप्टर हा मूलभूत हक्कांचा होता. इथे हा चॅप्टर मूलभूत कर्तव्यांचा आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. ओके, मूलभूत हक्कांमध्ये नागरिकांचे हक्क होते, मूलभूत कर्तव्यामध्ये नागरिकांचे कर्तव्य आहेत. जसं नागरिकांनी पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे, स्त्रियांचा आदर केला पाहिजे, जनतेमध्ये बंधुभाव ठेवला पाहिजे, संविधानाचा आदर करायला पाहिजे. ह्या गोष्टी नागरिकांकडून अपेक्षित आहे का नाही आहेत? ऑफकोर्स आहेत. मग हे कोणकोणती नागरिकांची कर्तव्य आहेत ही आपल्याला कर्तव्य या चॅप्टर मध्ये समजून घ्यायची आहेत. मूलभूत कर्तव्य या चॅप्टर मध्ये. ओके, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. 11 कर्तव्य दिलेले आहेत. डायरेक्टली प्रश्न येत असतो, खालीलपैकी मूलभूत कर्तव्ये कोणती? फक्त ती 11 कर्तव्य तुम्हाला माहित पाहिजे. ते जे ऑप्शन दिले त्यातलं फक्त ओळखता आलं पाहिजे की हा हे मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये दिलेलं आहे. ओके, ते 11 कर्तव्य आपण त्यावेळेस ज्यावेळेस हे लेक्चर्स होतील त्यावेळेस ते समजून घेऊ. त्यानंतर घटना दुरुस्ती हे सुद्धा आपण समजून घेणार आहे. घटना दुरुस्ती, घटना दुरुस्ती म्हणजे काय? नावातच आहे ना, घटनेमध्ये केलेली दुरुस्ती. म्हणजे आपली जी राज्य घटना आहे, आपल्या राज्य घटनेमध्ये आपण दुरुस्ती करत असतो, म्हणजे चेंज करत असतो. कारण काय आहे, राज्य घटना बदलत्या काळानुसार बदलली पण पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यामध्ये चेंज करावा लागतो. मग राज्य घटना जर तुम्हाला बदलायची असेल तर त्याची एक प्रॉपर प्रोसिजर असते राज्य घटना बदलण्याची. ते काही असंच साधं नाही बदलू शकत तुम्ही, त्याची प्रोसिजर असते. मग त्यामध्ये संसदेमध्ये ते राज्यघटना बदलल्या जाते. मग संसदेमध्ये ज्यावेळेस राज्यघटना बदलायची असेल 3 प्रकारे बदलली जाऊ शकते. एक असते साध्या बहुमताने, एक असते विशेष बहुमताने आणि तिसरी कॅटेगरी असते ज्यामध्ये विशेष बहुमत आणि अर्ध्या राज्यांची मान्यता याद्वारे राज्यघटना बदलली जाते. आज तुम्हाला भला या गोष्टी कळणार नाहीत, परंतु आपले लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. ओके, की ह्या 3 प्रकारे कशा प्रकारे राज्यघटना बदलली जाते ते आपण या चॅप्टर मध्ये समजून घेणार. त्यानंतर संसदीय प्रणाली, संघीय प्रणालीचा अभ्यास आपण करणार आहे. आता ही जी संसदीय प्रणाली आहे, पार्लमेंटरी सिस्टम ज्याला म्हटलं जाते, तर भारतामध्ये ही संसदीय प्रणाली आज त्याची अंमलबजावणी होते. संसदीय प्रणाली नावातच पार्लमेंटरी सिस्टम काय असते बरं? संसदीय प्रणाली भारतामधली एक टोटल सिस्टम समजून घेतलं तरी समजून जाईल तुम्हाला की संसदीय प्रणालीमध्ये संसद असते, एक लोकसभा असते, एक राज्यसभा असते, मंत्री असतात, पंतप्रधान असतात. मंत्री हे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य असतात, म्हणजे खासदार असतात, राईट. त्यानंतर राष्ट्रपती असतात,
ऍक्च्युअल पॉवर कोणाच्या हातामध्ये असतात? पंतप्रधानाच्या हातात असतात. राज्यपाल हे नामधारी असतात. हे सगळं संसदीय प्रणाली आहे ती आपल्या भारतामध्ये आहे. ओके. मग संसदीय प्रणालीची कोणकोणती अशा प्रकारे मी जशी आता वैशिष्ट्ये सांगितली अशा प्रकारे कोणकोणती वैशिष्ट्ये संसदीय प्रणालीची हे आपल्याला प्रिलिमसाठी महत्वाचं ठरते ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. मग संसदीय प्रणाली असते जी आपण कुठून घेतलेली आहे? आपण घेतलेली आहे इंग्लंडमधून. त्याचप्रमाणे अध्यक्षीय प्रणाली सुद्धा असते, प्रेसिडेन्शियल सिस्टम ज्याला म्हटलं जाते. मग त्याची वैशिष्ट्ये काय ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे. एखाद्या वेळेस त्याचा सुद्धा प्रश्न येऊन जातो अध्यक्षीय प्रणालीचा. ते आपण या चॅप्टर मध्ये समजून घेणार. त्यानंतर आपण संघीय प्रणालीची चर्चा करणार आहे, फेडरल सिस्टम ज्याला म्हटलं जाते. आता संघीय प्रणाली जर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर केंद्र सरकार असते, राज्य सरकार असते. ओके. आणि त्या केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे. आपल्या संविधानाने काय केलेलं आहे? केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी करून दिली. म्हणजे केंद्र सरकारचे जे अधिकार आहे त्यामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करणार नाही. राज्य सरकारचे जे अधिकार आहे त्यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही. अशा प्रकारची जी प्रणाली असते त्याला आपण संघीय प्रणाली म्हणतो. मग त्याची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहे. मग भारताला अर्धसंघीय प्रणाली का म्हटलं जाते ते आपल्याला या चॅप्टर मध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर केंद्र राज्य संबंध आणि आंतरराज्य संबंधाचा चॅप्टर आहे. आता केंद्र राज्य संबंध नावातच आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संबंध चांगले राहावे यासाठी संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत त्याचा अभ्यास इथे करायचा आहे. यामध्ये आपण ज्यावेळेस केंद्र आणि राज्यांच्या संबंधांबद्दल आपण चर्चा करत असतो त्यावेळेस आपण 3 प्रकारच्या संबंधांची चर्चा करतो. केंद्र आणि राज्य कायदेविषयक संबंध म्हणजे कायदा बनवण्याच्या प्रोसिजरमध्ये दोघांमध्ये कसा संबंध आहे. केंद्र आणि राज्य आपण प्रशासकीय संबंधांबद्दल चर्चा करतो म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये प्रशासनाबद्दल कोणकोणते अधिकार आहेत. त्यानंतर आपण चर्चा करतो केंद्र आणि राज्य वित्तीय संबंधाबद्दल सुद्धा. ओके. सो तिन्ही संबंधांबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची आहे केंद्र राज्य संबंधांमध्ये. डायरेक्टली प्रश्न असतात. ओके. खालीलपैकी तरतुदी वित्तीय संबंधातील तरतुदी कोणत्या? सरळ प्रश्न आहे. लक्षात आलं पाहिजे फक्त कोणकोणत्या तरतुदी वित्तीय संबंधांबद्दल आहे. त्यानंतर आंतरराज्य संबंध सुद्धा आहे. तसं केंद्र राज्य संबंधांमध्ये आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संबंधांबद्दल बोललो. आंतरराज्य संबंधांमध्ये आपण कशाची चर्चा करणार आहे? वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या संबंधांबद्दल. ओके. जे वेगवेगळे राज्य असतील जसं आता लक्षात घ्या राज्यांमध्ये वाद पण होत असतात. मध्ये वाद कसे डील करायचे ते या चॅप्टर मध्ये आहे. जसं उदाहरण देतो. आता एखादी नदी असेल तर एखादी नदी एकाच राज्यांमधून वाहत नाही. भारतामध्ये आहेत काही छोट्या छोट्या नद्या परंतु मोस्टली मोठ्या नद्या आहेत त्या एक किंवा जास्त राज्यांमधून वाहतात. मग त्या नदीच्या पाण्याच्या डिस्ट्रीब्युशन बद्दल नेहमी वाद असतो. प्रत्येक राज्य म्हणते की आम्हाला जास्त पाणी भेटलं पाहिजे. मग असे जे वाद असतात नदींचे वाद जसं जर कावेरी नदीचा वाद फार मोठा वाद आहे. ज्या ठिकाणी 2 राज्य नेहमी एकामेकांसोबत भांडत असतात ते आहे कर्नाटक आणि तामिळनाडू. जसा गोदावरी नदीचा वाद कृष्णा नदीच्या वादामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे. त्यामध्ये कर्नाटक त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पण आहे. मग हे जे नदीचे जे वाद होत असतात मग ते कसे सॉल्व्ह करायचे ते या चॅप्टर मध्ये आहे. ओके. आंतरराज्य संबंधांमध्ये मग कोणकोणत्या यंत्रणा आहेत राज्यांमध्ये वाद संपवण्याचे. मग त्याच्यासाठी विभागीय परिषदांची स्थापना करण्यात आलेली आहे. आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर सगळ्यांचा अभ्यास या चॅप्टर मध्ये आपण करणार आंतरराज्य संबंध चॅप्टर मध्ये. ओके. एक्झाम मध्ये डायरेक्टली विचारले जाते खालीलपैकी आंतरराज्य संबंधित कोणकोणत्या संघटना आहेत. डायरेक्ट प्रश्न. फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अच्छा या चॅप्टर मध्ये आपण या संस्था पाहिल्या होत्या या आंतरराज्य संबंधाच्या संस्था आहे हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपत्कालीन तरतुदी हा चॅप्टर महत्वाचा पण आहे. 2025 साली आपल्याला माहित आहे की जे आपला आपत्काल आहे म्हणजे जे इमर्जन्सी आहे इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी. ओके. तर त्याला किती वर्ष पूर्ण झाले आपल्याला माहित आहे 50 वर्ष पूर्ण झाले. आपत्कालीन तरतुदी म्हणजे आणीबाणीच्या तरतुदींबद्दल आपण चर्चा करतोय. 50 वर्ष पूर्ण झाले एक्झामसाठी इम्पॉर्टंट बनून जाते. या ठिकाणी आपण 3 प्रकारच्या आणीबाणीबद्दल चर्चा करतो. राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी. तसं पाहिलं तर आतापर्यंत किती प्रश्न आले त्याच्या बेसिसवर सांगतोय. सर्वात महत्वाचं एक्झामसाठी असते राज्य आणीबाणी ज्याला राष्ट्रपती राजवट पण म्हटलं जाते. परंतु राष्ट्रीय आणीबाणीला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? 50 वर्ष पूर्ण झाले. ओके. आणि त्यामुळे एक्झामसाठी आपल्याला राष्ट्रीय आणीबाणी सुद्धा महत्वाची ठरते. या वर्षीच्या एक्झामला जी आपली एक्झाम आता होणार आहे त्याला हे सुद्धा महत्वाचं ठरते. तर त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहे की राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत. कलम 352 मध्ये, राज्य आणीबाणी कलम 356 मधल्या तरतुदी, वित्तीय आणीबाणी कलम 360 मधल्या तरतुदी त्याची चर्चा आपण इथे करणार. त्यानंतर
काही राज्यांसाठी विशेष तरतुदीचा चॅप्टर इथे आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस विकास होतो राज्यांचा, तर काही राज्यांचा विकास चांगला होतो, काही राज्य मागे राहतात. ओके, किंवा एकाच राज्यामधील काही एरिया चांगला विकसित होतो, काही एरिया थोडासा मागे राहतो. म्हणून संविधानामध्ये काय कलम 371 मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. जे थोडेसे राज्य थोडेसे मागे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी त्यांच्या विकासासाठी. त्यामध्ये मोस्टली आपल्या नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत, ज्यामध्ये मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, ओके, हे जे राज्य आहेत, सिक्कीम, हे राज्य मोस्टली या लिस्टमध्ये येतात. ओके, की त्यांच्या विकासासाठी संविधानामध्ये थोडेसे विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, कारण ते थोडेसे मागे राहिलेले आहे बाकीच्या राज्यांचे. मग काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या राज्यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ते आपण या चॅप्टर मध्ये समजून घेणार. ओके, त्यानंतर पहा, नेक्स्ट आपण पाहणार आहे कार्यकारी मंडळाबद्दल. कार्यकारी मंडळ यामध्ये आपण जे आहे केंद्र आणि राज्य यांच्या कार्यकारी मंडळाबद्दल चर्चा करणार, जिथे आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळाची चर्चा करणार, तर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा चर्चा करणार आहे. राष्ट्रपती चॅप्टर मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की राष्ट्रपती नेमला कसा जातो, बरोबर. त्यानंतर राष्ट्रपतीला काढून कसं टाकतात, राष्ट्रपतींचे अधिकार कोणते. मग राष्ट्रपतींच्या अधिकारांमध्ये आपल्याला कायदेविषयक अधिकार, कार्यकालीन अधिकार, वित्तीय अधिकार, परराष्ट्र संबंधाचे अधिकार, सुरक्षा बद्दलचे अधिकार, न्यायालयीन बाबतीतचे अधिकार, हे जे वेगवेगळे राष्ट्रपतींचे अधिकार आहेत, विवेकाधीन अधिकार, या सगळ्या अधिकारांचा अभ्यास करायचा आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये आपण राष्ट्रपती चॅप्टरमध्ये शिकणार. ओके, जसं आपण राष्ट्रपती बद्दल पाहतो तसंच आपण राज्यपालाबद्दल पण पाहणार आहे. जसा राष्ट्रपती केंद्राच्या लेवलला मेन असतो, राज्यपाल राज्याच्या लेवलला मेन असतो. मग राज्यपाल बद्दल पण आपल्याला या गोष्टी सगळ्या ज्या आपण राष्ट्रपतीमध्ये समजून घेतल्या, त्याला निवड कशी केली जाते, काढून कसं टाकलं जाते, कार्यकाळ त्याचा किती असतो, कार्य त्यांचे कोणते असतात, अधिकार कोणते असतात, सेम गोष्टी आपण राज्यपालाबद्दल सुद्धा समजून घेणार आहे. डायरेक्ट प्रश्न येत असतात एक्झाम मध्ये त्याच्यावर, स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, त्यानंतर आहे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती तसा पाहिला तर कमी महत्वाचा चॅप्टर आहे, एक्झामच्या दृष्टीने जर पाहिलं तर कमी महत्वाचा आहे, परंतु या वर्षीसाठी जास्त महत्वाचा आहे. आता याच वर्षीसाठी मी जास्त महत्वाचा का म्हणतोय बरं, कारण मागच्या वर्षी म्हणजे काही महिन्याआधी भारताचे उपराष्ट्रपती जे होते जगदीश धनकर यांनी राजीनामा दिला होता. आता आपल्याकडे उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, ह्या गोष्टी काही नेहमी नेहमी होत नसतात, कधीतरी एखाद्या वेळेस होत असते. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 3 वेळ झालं फक्त. ओके, तर हे रेअर होणारी गोष्ट असते, त्यामुळे एक्झामसाठी महत्वाची असते. म्हणून उपराष्ट्रपती चॅप्टर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण चर्चा करू. बरं, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पंतप्रधानाचे अधिकार भरपूर असतात, मग त्याच्याकडे कोणकोणते अधिकार आहे, तो काय एवढा पॉवरफुल आहे ते आपण समजून घेऊ. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कोणकोणत्या जबाबदार असतात, मंत्र्यांचे वेगवेगळे कोणते प्रकार असतात, पहा मंत्र्यांचे सुद्धा प्रकार असतात. आपल्याला कॅबिनेट मंत्री सुद्धा दिसतो, राज्यमंत्री सुद्धा दिसतो, त्यामुळे मंत्र्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. मग कोणकोणते प्रकार असतात, कॅबिनेट समित्या काय असतात, जे कॅबिनेट जे मंत्रिमंडळ असते म्हणजे जे मंत्री असतात, तर त्या मंत्र्यांच्या वेगवेगळ्या समित्या बनवल्या जातात वेगवेगळा उद्देश साध्य करण्यासाठी. मग कोणकोणत्या प्रकारच्या कॅबिनेट समित्या ते सुद्धा पाहणार. सेम आपण जसं पंतप्रधानांबद्दल चर्चा केली तसंच आपण मुख्यमंत्र्यांबद्दल सुद्धा चर्चा करणार आणि राज्य मंत्रिमंडळांबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे. एक्झामसाठी जास्त महत्वाचं राष्ट्रपती या ठिकाणी आहे, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, राज्यपाल आहे, पंतप्रधान, हे सर्वात जास्त महत्वाचे चॅप्टर आपल्याला दिसतात. ओके, मी सांगेल, डोंट वरी, ज्यावेळेस ऍक्च्युअल लेक्चर होतील त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा हे व्यवस्थित करून हे जास्त महत्वाचे आहे, हे कमी महत्वाचे आहे. ओके, आपण काय कमी महत्वाचं आहे म्हणून काही सोडणार नाही आणि तुम्ही पण सोडायचं नाही. हे नाही समजायचं की अच्छा सरांनी सांगितलंय जास्त महत्वाचं हे एवढंच करू, कमी महत्वाचं सोडून देऊ, असं नसते. कमी महत्वाचं म्हणजे त्याचे क्वेश्चन कमी येतात परंतु येत नाहीत असं नसते. फक्त काय जास्त महत्वाचं मी का सांगतो, बाबा रिव्हिजन जे ज्याला जास्त महत्वाचं सांगितलं त्याला थोडी जास्त करायची. ओके, कारण त्यातून फिक्स क्वेश्चन येतात. त्यानंतर आपण चर्चा करणार आहे विधिमंडळाबद्दल. विधिमंडळ म्हणजे काय, अशी संस्था जी कायदे बनवते. आपल्याला माहिती आहे कोणती संस्था कायदे बनवते, केंद्रामध्ये माहिती आहे संसद कायदे बनवत असते, राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे राज्य विधिमंडळ कायदे बनवत असते, संसदेमध्ये आपल्याला माहिती आहे लोकसभा असते, राज्यसभा असते, राईट. तर आपण या ठिकाणी संसद चॅप्टर व्यवस्थित समजून घेणार आहे. संसद चॅप्टर मध्ये आपल्याला लोकसभा राज्यसभा दोन्हीची चर्चा करायची आहे. त्यानंतर यांचे अध्यक्ष कोण असतात, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष. लोकसभेमध्ये सभापती उपसभापती असतात, राज्यसभेमध्ये
आपल्याला माहित आहे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं. त्यांचे अधिकार कसे असतात, ते कसे काढल्या जातात, कशी त्यांची नेमणूक केल्या जाते, हे यांची चर्चा आपण करणार. त्यानंतर सरकारला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी खासदार कोणकोणत्या यंत्रणांचा वापर करू शकतात संसदेमध्ये, त्याची चर्चा आपण करणार. अर्थसंकल्प, बजेट संसदमध्ये कसा पास होतो, त्याची चर्चा आपण करणार. विशेषाधिकार काय असतात ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत, की विशेषाधिकार, खासदारांचे विशेषाधिकार कसे असतात, त्यामध्ये वैयक्तिक विशेषाधिकार पण असतात, सामूहिक विशेषाधिकार पण असतात, त्याची पण चर्चा आपण करणार. डायरेक्टली क्वेश्चन येतात त्याच्यावर फॅक्च्युअल. जसं आपण संसदेची चर्चा करणार तशी आपण राज्य विधिमंडळाची सुद्धा चर्चा करणार, विधानसभेची चर्चा करणार, विधान परिषदेची चर्चा करणार, आपण त्यांच्या अध्यक्षांची चर्चा करणार. सेम जसं संसदमध्ये केलं तसं राज्य विधिमंडळामध्ये. मला जर कोणी विचारलं की बाबा सर्वात महत्वाचा चॅप्टर पॉलिटीमध्ये कोणता आहे एक्झामच्या दृष्टीने, तर मी सांगेल संसद चॅप्टर. पॉलिटी मधला सर्वात मोठा चॅप्टर सुद्धा आहे. संसद चॅप्टर थोडा मोठा चॅप्टर आहे, छोटा चॅप्टर नाही येतो. पॉलिटी मधला एकतर खूप महत्वाचा चॅप्टर आहे, एकतर मोठा चॅप्टर सुद्धा आहे, परंतु सर्वात महत्वाचा आहे. कारण प्रत्येक वर्षी ऑलमोस्ट एव्हरी इयर संसद चॅप्टर मधून प्रश्न येतात आणि खूप सारा डेटा आहे संसद चॅप्टर मध्ये आणि शिकण्यासारखा इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा आहे संसद चॅप्टर मध्ये. संसद चॅप्टर झाला की आपल्याला संसद ऍक्च्युअल कसं काम करते ते समजायला लागते. ओके, एक भारतीय नागरिक म्हणून एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणे अपेक्षित आहे. त्या गोष्टी आपण इथे चर्चा करणार. आपण संसदीय समित्यांबद्दल सुद्धा चर्चा करणार. संसदेमध्ये वेगवेगळ्या समित्या असतात, जे वेगवेगळे त्या ठिकाणी विधेयक ठेवले जातात, त्या विधेयकांवर चर्चा करणाऱ्या समित्या, हे समित्या सुद्धा एक्झामसाठी महत्वाच्या आहेत, त्याची पण आपण चर्चा करू. त्यानंतर आपण राज्य विधिमंडळाबद्दल पण चर्चा करणार, विधानसभा, विधान परिषद, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं. केंद्रशासित प्रदेशांची सुद्धा आपल्याला चर्चा करायची, हा सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा चॅप्टर बनून जातो. भारतामध्ये जसं आपल्याला माहित आहे 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. केंद्रशासित प्रदेश हे केंद्राच्या कंट्रोल मधले प्रदेश असतात. ओके, केंद्र सरकारच्या कंट्रोलमध्ये, जसं अंदमान निकोबार, लक्षद्वीप, राईट, त्यानंतर दादरा नगर हवेली, दमन दीव, चंदीगड, पॉंडिचेरी, दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख, हे आपले 8 केंद्रशासित प्रदेश आहे. हे केंद्राच्या डायरेक्ट कंट्रोलमध्ये असतात. ओके, मग त्यांच्याबद्दल काय तरतुदी आपल्याला संविधानामध्ये दिलेल्या आहेत, ओके, त्या तरतुदींचा अभ्यास आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे, एक्झामसाठी महत्वाचा आहे. अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र पण एक्झामसाठी महत्वाचं आहे. लक्षात घ्या, छोटे छोटे चॅप्टर आहेत. केंद्रशासित प्रदेशाचा चॅप्टर छोटासा चॅप्टर आहे, अनुसूचित आदिवासी क्षेत्राचा चॅप्टर छोटासा चॅप्टर आहे, परंतु महत्वाचा आहे. 5वी अनुसूची, 6वी अनुसूची, त्याचा अभ्यास आपण हे करतो. हे अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र कशासाठी आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे आदिवासी लोक राहत असतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी संविधानामध्ये ह्या तरतुदी बनवलेल्या आहेत. मग त्या कोणकोणत्या तरतुदी आहेत? ओके, तुम्हाला माहित असेल लडाखमध्ये आता आंदोलन झालं, त्यांचे जे लीडर होते लडाख मधले, त्यांचे जे आंदोलनाचे लीडर सोनम वांगचुक, ओके, त्यांना अरेस्ट करण्यात आली होती. बरे, आंदोलन का झालं? कारण लडाख मधील लोकांना हे आदिवासी क्षेत्राचा दर्जा लडाखला हवा होता. म्हणजे किती महत्वाचा असेल हा दर्जा. ज्यावेळेस हा चॅप्टर होईल, आपण त्यामधल्या तरतुदी पाहू, त्यावेळेस तुम्हाला कळेल, अच्छा, या एका गोष्टीमुळे आपण म्हणतो की आदिवासी क्षेत्र हे महत्वाचं आहे, त्याच्यामुळे लडाख त्याची डिमांड करत होतं, हे तुम्हाला कळेल. ओके, ज्यावेळेस आपला चॅप्टर होईल त्यावेळेस आपण त्याची चर्चा करू की कोणकोणत्या तरतुदी या ठिकाणी येतात. ओके, त्यानंतर आपण चर्चा करणार आहे न्यायपालिकेबद्दल सुद्धा. न्यायपालिकेची ज्यावेळेस आपण चर्चा करतो सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालय किंवा दुय्यम न्यायालय सुद्धा त्याला म्हणतात. यामध्ये एक्झामसाठी तुमच्याला सर्वात महत्वाचं आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. सर्वात महत्वाचं हे जे अधीनस्थ न्यायालय आहे तेवढं महत्वाचं नाही, कारण त्याच्यावर तेवढे प्रश्न येत नाहीत. आहे पण तो खूप छोटासा चॅप्टर, पण तेवढे प्रश्न पण येत नाही. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टवर येतात, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय. जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, त्याबद्दल आपण इथे चर्चा करतो की न्यायाधीशांची नियुक्ती कशी होते, कोणत्या आधारे होते, त्यांना काढून कसं टाकलं जाते, त्यांचे अधिकार काय असतात, जबाबदाऱ्या कोणकोणते असतात, त्याची चर्चा आपण इथे करतो. सेम आपण उच्च न्यायालयाबद्दल पण चर्चा करतो की न्यायाधीशांची नियुक्ती, काढणे, त्यांचे अधिकार सुप्रीम कोर्टच्या तुलनेमध्ये त्यांचे कसे अधिकार सिमिलर आहेत, कसे वेगवेगळे आहेत. ओके, त्याची चर्चा या ठिकाणी आपण करत असतो उच्च न्यायालयाबद्दल. ऑलमोस्ट एव्हरी इयर तुम्हाला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामधला क्वेश्चन दिसतो, महत्वाचा आहे ते. दुय्यम न्यायालय तेवढे महत्वाचे नाहीत, त्यामुळे त्याची तेवढी आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.
ओके. त्यानंतर युनिट 10 मध्ये पंचायती राज प्रणालीची आपण चर्चा करणार आहे. पंचायती राज प्रणाली, त्यामध्ये पंचायत राज आणि नगरपालिका किंवा त्यांना शहरी संस्था असे म्हटले जाते. शहरी संस्था, शहरी नागरी संस्था, त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार. या ठिकाणी आपण दोन घटना दुरुस्तींची चर्चा करणार आहे. 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. 73व्या घटना दुरुस्तीचे काय काय वैशिष्ट्य होती, 74व्या घटना दुरुस्तीची काय काय वैशिष्ट्य होती, त्याची आपण इथे चर्चा करतो, जे एक्झामसाठी अतिशय महत्वाचं असते. ओके. इथे आपण पंचायत राज मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यावर चर्चा करतो. शहरी संस्थांमध्ये नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेबद्दल आपण चर्चा करतो, त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण चर्चा करत असतो. ओके. तर ती आपल्याला चर्चा करायची आणि खूप महत्वाचे आहेत हे टॉपिक. यावर नेहमी क्वेश्चन येतात, त्यामुळे अतिशय महत्वाचा टॉपिक आपल्याला पंचायत राज आणि नगरपालिका असलेला दिसून येतो. आणि त्यानंतर आपण शेवटी चर्चा करतो घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था. ओके. हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था. कोणत्याही वर्षीचा पेपर काढा, प्रिलिमचा पेपर, आणि त्यामध्ये चेक करा, तुम्हाला घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था यामधून प्रश्न आलेला दिसेलच. ओके. घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्थांमध्ये आपण खूप साऱ्या संस्थांचा अभ्यास करत असतो. घटनात्मक संस्था म्हणजे काय? घटनात्मक संस्था अशा संस्था असतात ज्या संस्थांबद्दल संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. घटनाबाह्य संस्था, त्याच्या नावातच आहे पहा, घटनाबाह्य, या अशा संस्था आहे ज्यांच्याबद्दल संविधानामध्ये स्पेसिफिक तरतूद नाही. एक तर गव्हर्नमेंटनी डायरेक्ट ऑर्डर काढून ते इस्टॅब्लिश केलेले आहे, त्याची स्थापना केलेली आहे, किंवा संसदेने कायदा बनवून त्यांची स्थापना केलेली आहे. घटनेमध्ये नाही. आपल्याला माहिती आहे घटना एक सेपरेट पुस्तक आहे. ओके. एक सेपरेट पुस्तक आहे ते. त्या पुस्तकामध्ये ज्या संस्थेबद्दल बोललेलं आहे त्या घटनात्मक संस्था. ज्या वेगवेगळ्या कायद्यांनी बनवलेल्या संस्था आहेत त्या घटनाबाह्य. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपला निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, कारण घटनेमध्ये कलम 324 मध्ये त्याच्याबद्दल दिलेलं आहे. आपलं महालेखा परीक्षक घटनात्मक संस्था आहे. आता तुम्हाला कदाचित आता माहित पण नसतील या संस्था, पण डोंट वरी, ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील तुम्हाला घटनात्मक संस्था, घटनाबाह्य संस्था सगळं शिकवलं जाईल, त्याची काळजी करायची नाही. ओके. सो जे महालेखा परीक्षक आहे तो पण घटनात्मक संस्था आहे, कारण कलम 148 मध्ये त्याबद्दल बोललेलं आहे. त्यानंतर वित्तीय आयोग ही पण घटनात्मक संस्था आहे, कारण कलम 280 मध्ये त्याबद्दल बोललेलं आहे. जसे घटनात्मक संस्था असतात तशा घटनाबाह्य संस्था सुद्धा असतात. तसा मानवाधिकार आयोग घटनाबाह्य संस्था आहे. ओके. त्यानंतर माहिती आयोग घटनाबाह्य संस्था आहे. नीती आयोग घटनाबाह्य संस्था आहे. लोकपाल घटनाबाह्य संस्था आहे. ओके. तर असेच आपण चर्चा करायची आपल्याला घटनात्मक संस्थांची आणि घटनाबाह्य संस्थांची. त्यामध्ये आपण स्पेसिफिकली कशाबद्दल चर्चा करत असतो की यांचे सदस्य कोण असतात, त्यांचा कार्यकाळ कसा असतो, ते नेमले कसे जातात, काढून कसे टाकले जातात, त्यांचे अधिकार कोणते असतात, अधिकारांवर बंधने कोणती असतात, या गोष्टींची चर्चा आपण वेगवेगळ्या संस्थांबद्दल करतो. मी हे नाही म्हणत की प्रत्येक संस्थेवर दरवर्षी प्रश्न येतो, नाही, प्रत्येक संस्थेवर प्रश्न येत नाही, परंतु या सगळ्या संस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या संस्थेवर तर प्रत्येक वर्षी प्रश्न डेफिनेटली येतो. त्यामुळेच मी म्हटलं की ह्या ज्या आहे तसा कोणता एक चॅप्टर नाही येतो घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्था. घटनात्मक संस्थांमध्ये किती मोठ्या संस्था आहेत, घटनाबाह्य संस्थांमध्ये कितीतरी संस्था आहेत. ओके. त्यामुळे खूप सारे चॅप्टर मिळून आहेत ते, परंतु आहेत त्या संस्थेबद्दलचे चॅप्टर आणि कोणत्या ना कोणत्या संस्थेवर प्रिलिम मध्ये प्रश्न विचारलाच जातो, म्हणून ते महत्वाचं आहे. ओके. यामध्ये एक तुम्ही आयडिया एक तुम्हाला घेण्यासाठी की क्वेश्चन कसे येतात. आपल्याला क्वेश्चन डिस्कस करायचे नाही, मी फक्त तुम्हाला काय दाखवता इथं प्रश्न येतात कसे, कशा प्रकारचे प्रश्न येतात. मी बिलकुल प्रश्नांची चर्चा करणार नाहीये. ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस तुम्हाला जे क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणून दिल्या जातील तुम्हाला कळून येईल. ओके. या ठिकाणी फक्त प्रश्न कसे असतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते याच्यासाठी समजून घ्यायचं आहे कारण बरेचसे स्टुडंट एवढे चांगल्या क्वालिटीचे असतात किंवा एवढे चांगले हुशार असतात की ते आपला स्वतःचा जे प्रश्नाची तयारी डायरेक्ट स्वतःचा ज्यावेळेस प्रिलिमला बसतात तेव्हाच करतात. म्हणजे त्यांना आयुष्यात पाहिलेला पहिला पेपर हा डायरेक्ट त्यांचा प्रिलिमचा पेपर असतो. आपल्याला तसं बनायचं नाही. आपल्याला
प्रश्न कसे असतात आधीच त्याची आयडिया असायला पाहिजे, जेणेकरून त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते सुद्धा आपल्याला समजेल. ओके, चला या ठिकाणी आपल्याला इथे पाहायचे आहेत. पहा इथे प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की काय दिलेले आहेत. पहा काय म्हटलेलं आहे की आजपर्यंत भारतामध्ये किती परिसीमन आयोग बसवण्यात आले. डायरेक्टली प्रश्न आहे. 1 2 3 4. 1 बसवला, 2 बसवला, 3 बसवला का 4 बसवला. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. जास्त काही अवघड आहे का? नाही. फक्त आज तुम्हाला त्याची माहिती नसेल, परंतु जसं आपले लेक्चर्स होतील तुम्हाला हे प्रश्न लगेच डील करता येतील. किंवा या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे, राईट टू प्रायव्हसी, गुप्ततेचा अधिकार संविधानाच्या कोणत्या भागामध्ये गुप्ततेच्या अधिकाराबद्दल बोललेला आहे, संविधानाच्या कोणत्या कलम मध्ये गुप्ततेच्या अधिकाराबद्दल बोललेला आहे, ते आहे कलम 21. ते आज नाही कळणार, ज्यावेळेस आपले लेक्चर होतील तुम्हाला या गोष्टी समजून येऊन जातील. किंवा याच ठिकाणी जर तुम्हाला अजून काही जर क्वेश्चन जर दाखवायचे असतील तर इथे काही एक क्वेश्चनची तुम्हाला काही क्वेश्चन या ठिकाणी दाखवतो. ओके, ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल अजून क्वेश्चनची, आणि नोट्स पण दाखवतो की नोट्स मधून कशा प्रकारे प्रश्न येत असतात. ओके, तसं या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे कॅबिनेट मिशनवर प्रश्न विचारलेला आहे की कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. 3 वाक्य दिलेले आहे. आपल्याला चर्चा करायची नाहीये, फक्त प्रश्न कसे असतात समजून घ्या. की पहा या ठिकाणी 3 वाक्य दिले की कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य देण्यात आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, कोणती वाक्य बरोबर आहे तुम्हाला विचारलं होतं. फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ आणि क आणि वरील पैकी सर्व. पहा फक्त अ आणि ब बरोबर आहे का, ब आणि क बरोबर आहे, अ आणि क बरोबर आहे का, सगळे बरोबर आहे. किती सोपा प्रश्न आहे. प्रश्न कसे आहेत ते लक्षात घ्या. आता तुम्हाला सोपा प्रश्न याच्यासाठी म्हणतो कारण ज्यावेळेस तुमचे लेक्चर होतील हे असले प्रश्न तर तुम्ही असे सॉल्व्ह करून घ्याल फटाफट. ओके, तुम्हाला वाटेल की अच्छा हे प्रश्न, हे असले प्रश्न तर मी लगेच सॉल्व्ह करून देतो. राईट, हे आपल्या नोट्स मध्ये आहेत सगळ्या गोष्टी, काळजी करण्याची बिलकुल गरज नाहीये. तसं या ठिकाणी आपल्या नोट्सचा स्क्रीनशॉट मी टाकलेला आहे. तसं या ठिकाणी दिलेला आहे पहा, कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये ठरलेल्या योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समितीची स्थापना करण्यात आली. तेच वाक्य आपण जर पाहिलं तर या ठिकाणी क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं पहिलं वाक्य. ओके, तेच आपल्या नोट्स मध्ये आहे. जे दुसरं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे की मुस्लिम लीगने जे आहे प्रस्ताव नाकारलेला होता. आपल्याला इथेच वाक्य दिलेलं आहे पहा, मुस्लिम लीगने जो आहे प्रस्ताव स्वीकारला होता. हे वाक्य रॉंग होतं. उत्तर होतं अ आणि ब. ओके, सो हे जे दाखवण्याचा उद्देश काय आहे, प्रश्न समजून घ्या. प्रश्न कसे येतात ते समजून घ्या. उत्तर आताच काढायचं नाहीच आहे आपल्याला, ते नंतर काढू ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील. प्रश्न कसे असतात ते समजून घ्या. आणि आपल्या नोट्स मधून आलेला आहे. बरेचसे स्टुडंट मला प्रश्न विचारतात, सर आपले नोट्स केल्यानंतर सफिशियंट आहे का, अजून काही करण्याची गरज आहे का. मी त्यांना सांगेल खूप काही करू नका, आपल्या नोट्स मधूनच प्रश्न येतात. तर या ठिकाणी पहा प्रश्न म्हटलेला आहे, किती सोपा प्रश्न आहे. ओके, खालीलपैकी घटना दुरुस्ती कायद्याने कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीची स्थापना केलेली आहे. महानगर नियोजन समितीची स्थापना ऍक्च्युअली केलेली आहे 74व्या घटना दुरुस्तीने. आता हे जे आपल्याला जी माहिती आहे ही आपल्याला आपल्या नोट्स मध्ये सुद्धा दिसते. 74व्या घटना दुरुस्तीच्या चॅप्टर मध्ये इथे लिहिलेलं आहे पहा, महानगर नियोजन समिती, कलम पण दिलेला आहे 243 ZE. असे प्रश्न सुद्धा येतात. आपल्या नोट्स मधून सगळ्या गोष्टी होऊन जातील. ओके, आणि प्रश्न या ठिकाणी पहा किती फॅक्च्युअल आहे. म्हणजे असे सुद्धा प्रश्न येतात एवढे सिंपल की ज्या ठिकाणी फक्त वर प्रश्न दिलेला असतो, खाली 4 ऑप्शन दिलेले असतात आणि 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. म्हणजे उत्तर माहित असेल झालं. किती फॅक्च्युअल आहे. तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे का या ठिकाणी, नाही. प्रश्न वाचला, माहिती माहित असेल तर ठीक, नसेल माहित तर नाही माहित. ओके, क्लिअर कट, सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. आणि पॉलिटीमध्ये असेच क्वेश्चन येतात. ओके, घुमून फिरून त्या ठिकाणी प्रश्न येत नाहीत. सगळे प्रश्न पहा असेच दिसतात तुम्हाला, याच पॅटर्न मधले सगळे प्रश्न. अ ब क आणि खाली 4 ऑप्शन, फक्त ब आणि क, फक्त क, वरील पैकी सर्व. 4 पैकी तुम्हाला फक्त उत्तर शोधायचं असते की कोणतं उत्तर आहे. जसं याही ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे की जे खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग ए मधील कलम 1 ते कलम 4 शी संबंधित आहे. कलम 1 ते 4 च्या संबंधितील कोणकोणत्या गोष्टी विचारलेल्या आहे. अ ब क ड 4 ऑप्शन दिलेले आहे. 4 वाक्य आणि या ठिकाणी ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन ब आणि ड, दुसरं ऑप्शन क आणि अ,
तिसरा ऑप्शन फक्त अ आणि चौथा ऑप्शन फक्त अ आणि ब. बा आणि हे सुद्धा आपल्या नोट्स मध्ये दिसून येते. पहा या ठिकाणी आपला हा जो चॅप्टर आहे राज्यांचा संघ आणि राज्यक्षेत्र, त्यामध्ये कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4 चारही कलम दिलेले आहेत. असेच आपण हे पाहणार आहे, ज्यावेळेस आपले लेक्चर होतील या गोष्टी आपण पाहणार आहे. 4 कलम दिलेले आहेत. आता सांगा, हे 4 कलम आपले लेक्चर मध्ये झाल्यानंतर तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार नाही का? डेफिनेटली येणार आहे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर. प्रॉब्लेमच तुम्हाला असणार नाहीये. त्यामुळे आपल्याच नोट्स मधून कशा गोष्टी येतात या ठिकाणी तुम्हाला कळते. इथे विचारलेलं आहे की बाबा कलम जे आहेत, कलम 371 जे आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं, सिलेबस सांगताना मी सांगितलं ना, काही राज्यांसाठी विशेष तरतुदी, त्यातला हा क्वेश्चन आहे. कलम 371 नुसार कोण कोणते राज्य आहेत ज्यांना विशेष दर्जा दिलेला नाही. दर्जा दिलेला नसलेली राज्य तुम्हाला ओळखायची आहेत. म्हणजे दर्जा दिलेली असलेली राज्य जर माहित असेल तर नसलेली राज्य तुम्हाला समजून जातील ना. तर आपल्या लेक्चर मध्ये जो आपण चॅप्टर घेतो काही राज्यांसाठी विशेष दर्जा, त्या ठिकाणी आपला असा टेबल त्या ठिकाणी दिलेला आहे. हे इथे राज्य दिलेले आहे: महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक. तुम्हाला जर माहित असतील की अच्छा एवढे राज्यांना विशेष दर्जा दिलेला आहे, मग कोणत्या राज्यांना दिलेलं नाही ते शोधण्यासाठी मेहनत लागते का? काहीच नाही, लगेच कळून जाईल. अच्छा त्रिपुरा आणि झारखंड हे नाव तुम्हाला दिसलंच नाही लिस्ट मध्ये, आलं तुमचं उत्तर. राईट. पहा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन जसा अजून या ठिकाणी दिलेला आहे. पहा की लोक अदालतचा कॅम्प 1982 मध्ये सर्वात आधी कोणत्या राज्यामध्ये भरवण्यात आला? डायरेक्ट प्रश्न होता. आपला लोक अदालतच्या चॅप्टर मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येते गुजरात. इथे दिलेला आहे. पहा 1982 मध्ये गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला होता. आला आपलं उत्तर. या ठिकाणी हे जे दिलेलं आहे गुजरात उत्तर, आला आपलं गुजरात उत्तर. तर सांगण्याचा अर्थ या ठिकाणी की तुम्हाला इथे काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. ओके, जे आपले लेक्चर्स मधून सगळ्या गोष्टी होऊन जाणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या लेक्चर्स मधून तुम्हाला मिळणार आहेत. इथे फक्त तुम्ही प्रश्न समजून घ्या की प्रश्न कशा प्रकारे विचारलेले जातात, की कशा प्रकारे तुम्हाला एक प्रश्न असतो, 4 ऑप्शन असतात आणि 4 पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो, किंवा एखाद्या वेळेस 4 वाक्य दिलेले असतात आणि 4 ऑप्शन मध्ये असं फक्त अ ब, फक्त क आणि ड, फक्त अ आणि ड, किंवा फक्त ब आणि क, अशा प्रकारचे ऑप्शन असतात. मग 4 वाक्यांपैकी कोणत्या वाक्य बरोबर आहे ते शोधायचे आणि लगेच उत्तर काढायचं. ओके, सो अशा प्रकारचे तुमचे प्रिलिमचे क्वेश्चन असतात. काळजी करू नका, आपले व्यवस्थित लेक्चर्स होतील. ओके, सगळे आपले लेक्चर्स होतील आणि त्या सगळे लेक्चर झाल्यानंतर जे आहे तुमचे जे आहेत पीवायक्यूज पण तुम्हाला सॉल्व्ह करून घेतले जातील. त्यामुळे तुम्हाला काळजी असण्याची गरज नाही. ओके, चला आता तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट विचारू शकता. कोणाला काही क्वेश्चन असतील, कोणाला काही डाऊट असतील, आपण सगळं समजून घेतलेलं आहे. सिलेबस समजून घेतला, वेटेज समजून घेतलं, क्वेश्चन सुद्धा समजून घेतले. कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डाऊट्स विचारू शकता. नोट्स पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळतील का? हो, नोट्स जे आहेत तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळणार, काही काळजी नाहीये. सगळं तुम्हाला मिळणार व्यवस्थित नोट्स. पीपीटी स्लाइडच करायच्यात की ज्ञानदीपचं बुक पण करायचं? सी, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्ही पीपीटीचे स्लाइड्स पहा, एकदा स्लाइड्स कव्हर करून घ्या आणि त्यानंतर आपलं जे बुक आहे त्या बुक मधून त्या गोष्टी वाचा ज्या आपल्या क्लासमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. बुक आपलं ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक आहे, ते पुस्तक अतिशय चांगलं पुस्तक आहे, ते बुक तुम्ही रेफर करू शकतात. पण पहिले आपल्या नोट्स आणि त्यानंतर पुस्तक. लेक्चरचं शेड्यूल तुम्हाला सांगितलं जाईल, काळजी करू नका, लेक्चरचं शेड्यूल तुम्हाला कळवलं जाईल. प्रत्येक वीकचं तुम्हाला सॅटर्डेला, शनिवारीच तुम्हाला पूर्ण शेड्यूल येऊन जाते नेक्स्ट वीकचं. हा, प्रॅक्टिस क्वेश्चन पण तुम्हाला दिले जातील ऍपमध्ये. डोंट वरी, प्रॅक्टिस क्वेश्चन पण तुम्हाला दिले जातील. जसे जसे आपले टॉपिक कव्हर होतील प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा दिले जातील. अजून काही डाऊट्स आहेत, काही क्वेश्चन्स आहेत?
तर नोट्स पीपीटी मधूनच बनवले पाहिजे की बुक मधून? सी नोट्स जे बनवण्याबद्दल लक्षात घ्या, एक तर पीपीटीज मधून नोट्स बनवण्याचं मला फार लॉजिक वाटत नाही, कारण पीपीटीज तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल असणार आहेत. ओके, सो अननेसेसरी पीपीटीज मधून नोट्स खूप करण्याची गरज, मेहनत करू नका. पुन्हा आपल्याला पुन्हा पुन्हा जास्त मेहनत करायची नाही, खूप मोठा सिलेबस आहे आपला. ओके, सो बुक मधून नोट्स काढायच्या का? तर फक्त त्या विषयाच्या किंवा विषयामधील त्या पर्टिक्युलर टॉपिकच्या नोट्स काढा ज्या तुम्हाला खरंच अवघड वाटतो. जो टॉपिक तुम्हाला सोपा वाटतो, जो तुम्हाला लगेच समजलेला आहे, जो तुम्हाला नेहमी आठवतो, त्याच्या नोट्स काढून फायदा नाही. कशाला मेहनत घ्यायची? तर जो टॉपिक तुम्हाला वाटतो की नाही मला समजायला अवघड जात आहे किंवा मला मी विसरून जातो हा टॉपिक, मला पुन्हा पुन्हा वाचावा लागतो, त्याच्या नोट्स तुम्ही थोड्याफार काढू शकता. ओके, पीपीटीचे तर ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल आहे, ते एक प्रकारे नोट्सच आहेत पीपीटीज म्हणजे. त्यामुळे त्या नोट्स मधूनही नोट्स काढू नका. बुक मधून थोडंफार जर तुम्हाला वाटत असेल एखादा टॉपिक अवघड आहे तर काढा. आर्टिकल्स मध्ये कन्फ्युजन होते, हा सुरुवातीला होते, मी ऍक्सेप्ट करतो ते की सुरुवातीला आर्टिकल्स मध्ये कन्फ्युजन होते, परंतु काय नेहमी नेहमी प्रॅक्टिस केली, नेहमी नेहमी ते वाचलेत, आणि सगळेच नाहीत, आपल्याला लिमिटेड आर्टिकल्स लक्षात ठेवायचे असतात प्रिलिमसाठी, ते मी सांगेल कोणते आर्टिकल्स वाचायचे. तेवढे तुम्ही प्रॅक्टिस जर केली ना, नेहमी नेहमी केली, रिव्हिजन केलं तर ते लक्षात राहतात. सुरुवातीला कन्फ्युजन होते. ओके, मी पण ज्यावेळेस तयारी करायचो सुरुवातीला मला पण व्हायची. सो डोंट वरी, आपल्या नेहमी नेहमी त्याची प्रॅक्टिस करूया आपण, नेहमी नेहमी ते आर्टिकल्स बोलूयात, त्याचा चर्चा करूयात, ते इझिली तुमच्या लक्षात राहते. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? हा, झालेले लेक्चर अपलोड होतील ना, ऑफकोर्स. जे लाईव्ह लेक्चर्स असतात ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण तुम्हाला ऍपवर अवेलेबल असतात, त्याची काळजी करू नका. त्यामुळे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला मिळतील. ओके, आय होप सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपले लेक्चर्स होतील त्यावेळेस आपण पुन्हा भेटूया, त्यावेळेस चर्चा करूया आणि व्यवस्थित जो आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रत्येक टॉपिक जो आहे आपण व्यवस्थित समजून घेऊया. ओके, भेटूया मग ज्यावेळेस आपले लेक्चर होतील. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.